सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये आजच्या दिवशी चांगली वाढ होईल. तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज तुम्हाला काही नवीन संपर्क वाढवण्याची संधी मिळेल. कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील आणि तुमचं राहणीमानही सुधारेल. पैशांशी संबंधित व्यवहारांमध्ये तुम्ही चोख असायला हवं. फायद्याच्या छोट्या संधी ओळखून त्यावर तुम्हाला काम करावं लागेल, तरच तुम्ही चांगला नफा मिळवू शकाल. परदेशामध्ये शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज संधी चांगली मिळू शकते. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांचं वैयक्तिक संबंध हे सुदृढ बनण्याची शक्यता आहे. तुम्ही आज ऊर्जेनं परिपूर्ण असाल, त्यामुळे तुम्ही तुमच्या समृद्धीचे स्रोत असलेल्या कामाकडे लक्ष द्याल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज बचत योजनांवरती पूर्ण लक्ष देतील. एखाद्या नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या मुलांवर एखादी जबाबदारी सोपवली असेल तर ते काम आज ते पूर्ण करतील. तुम्ही तुमच्या आईला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज प्रत्यक्ष देवता भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवण्याची आवश्यकता आहे. तरच तुम्ही कामाच्या ठिकाणी लोकांशी अगदी सहज व्यवहार करू शकाल. तुम्ही तुमच्या योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करा, नाहीतर त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादी योजना बऱ्याच काळापासून रखडलेली असेल तर आज तिला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमचा एखादा कायदेशीर खटला देखील जिंकू शकता. आज त्याग आणि सहकार्याची भावना देखील तुमची वाढेल. आज जर तुम्ही तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच फलदायक असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला अग्रेसर होण्याचीही संधी मिळेल. पैसे कमावण्याच्या तुमच्या मार्गामध्ये काही अडचणी येत असतील तर आज त्या अडचणी तुम्ही दूर कराल. आज तुम्ही तुमच्या भावांकडून काही मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. जोडीदाराशी संवाद साधताना बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, नाही तर वाद होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. प्रशासकीय कामाला तुमच्या वेग मिळणार आहे. कामातील बारीक सारीक गोष्टी पूर्वीपेक्षा चांगल्या राहतील. तुम्हाला तुमचा आळस आज झटकावा लागेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. तुमच्या नात्यासंबंधी ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला जातोय. तुमचा आदर आणि सन्मान आज वाढेल आणि तुम्ही काही कामांमध्ये न डगमगता कार्यरत राहाल, ज्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतील. तुमच्या काही दीर्घकालीन योजना प्रबळ बनतील. राजकारणामध्ये काम करणारे लोक काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी होतील. तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमचा सार्वजनिक पाठिंबा देखील वाढेल. तुमचा एखादा मित्र तुमच्यासाठी भेटवस्तू आणू शकतो. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या जुन्या चुकीपासून धडा घ्यावा लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या मंडळींसाठी आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला जाणार आहे. घरामध्ये शुभ कार्य झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.
तुमची जीवनशैली आज आकर्षक होईल आणि तुम्ही काही चैनीच्या वस्तू देखील खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि सहचर्य मिळू शकेल. तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा तुमच्या आईवडिलांना सांगितली तर ती ते नक्कीच पूर्ण करतील. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी फायदा होऊ शकतो. भागीदारीमध्ये काम करून तुम्ही चांगली कामगिरी कराल. व्यावसायिक लोक कोणीतरी सांगितलं म्हणून एखादी मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात. आज खूप दिवसांनी तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल. तुमची काही कामं पूर्ण न झाल्यानं तुम्ही थोडे चिंतेत असाल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असल्यास त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्ही एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवलात तर त्यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला काही अनुभवाचा फायदा होईल. करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आज थोडा दिलासा मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवावा लागेल आणि लहानांच्या काही चुका माफ कराव्या लागतील. तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये ढवळाढवळ करू नका, नाहीतर तुम्हाला कठोर शब्द ऐकून घ्यावे लागतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीजवळ नियमितपणे दिवा लावा आणि जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यातून तुम्ही तुमच्या चातुर्याने बचाव करू शकता. तुम्हाला त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांनी एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर आज ते त्यामध्ये जिंकण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हँगआउट करण्याची योजना बनवू शकता. तुमच्यासमोर अनेक कामं खोळंबलेली असताना कोणतं काम आधी करायचं आणि कोणतं नंतर करायचं हे तुम्हाला समजणार नाही. महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी तुमचे सर्वोतरी प्रयत्न चालू ठेवा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणत्याही गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा असणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सुख सुविधा वाढतील. आज तुमच्या काही मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. कामाच्या ठिकाणी अहंकारानं तुम्ही काही बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्यानं कोणाला वाईट वाटेल. घाईमध्ये घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. जर तुमचा मालमत्तेशी संबंधित सुरू असलेला वाद एखादा असेल तर त्यामध्ये तुम्हाला आज यश मिळेल आणि आज तुमची संपत्ती देखील वाढेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस ठरणार आहे. तुम्ही सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न आज करू शकता. आज तुमच्यासाठी एखादी कायदेशीर बाब अडचणीची ठरू शकते. सामाजिक कार्यामध्ये तुमची आवड वाढू शकते. भावांसोबत काही वाद सुरू असतील तर तेही आज मिटतील. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन उपकरणं आणू शकता. जे लोक घरून काम करत आहेत त्यांनीही सावध राहावं. आज जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या एखाद्या वाईट गोष्टीमुळे जर वाईट वाटलं तर थोडी सावधगिरी बाळगा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहिली पोळी आज गोमातेला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलंय की कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट आज नक्कीच घडावी. धन्यवाद.